नमस्कार, गुड आफ्टरनून. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आणि आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या लेवलवर त्याला बुक केलेला आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आहे बँक निफ्टीमध्ये. सिंपल आणि सोपा ट्रेड होता, सरळ सरळ ट्रेड होता. तो मी डायरेक्टली तुम्हाला एक्सप्लेन करतो बँक निफ्टीच्या चार्टवर. इथे मी डायरेक्टली बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतो आणि डायरेक्टली मी तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅपअप होती, कालची सारखी त्यांनी गॅपअप ओपनिंग दिलेली होती. क्लोजिंग जी होती ती इथे होती आणि ओपन जे आज झालेलं आहे ते या लेवलवर झालेलं आहे. तर चांगलीच आज गॅपअप ओपन होती. फर्स्ट कॅन्डल बँक निफ्टीने बेरिश बनवली, बट इथे डायरेक्शन नव्हते की हा खालच्या साईडलाच जाणार, कारण की वीक जो होता खालच्या साईडने जास्त आलेला होता. त्यानंतर स्लो अँड स्टडीली हा खाली यायला लागला. इथे आपली लाईव्ह स्ट्रीम पण सुरू होती. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की कोणीही डायरेक्टली डाऊन साईडनी किंवा ऑफसाईडनी ट्रेड घेणार नाही, जोपर्यंत आपला सेटअप ऍक्टिव्हेट होणार नाही तोपर्यंत. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं, एक खाली येईल, वर जाईल, एक स्विंग बनवणार, मग तो वरच्या साईडनी असो की खालच्या साईडनी असो, ज्या साईडनी ती रेंज ब्रेक होणार त्या साईडनी आपण ट्रेड घेऊ. तर आपला जो सेटअप आहे तो ऍक्टिव्हेट झालेला आहे या कॅन्डलमध्ये. कारण की जर तुम्ही बघाल, इथनं स्लाइडली खाली आला, एक कॅन्डल ग्रीन बनवली, दुसरी कॅन्डल थांबली, इथे एक स्लाइटली आपल्याला एक रेंज मिळाला आणि एक लेवल मिळाली, जे की जर ब्रेकडाऊन झाली असती तर डायरेक्टली ह्याच्याकडे जो स्पेस होता तो हा होता. ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला 1:1 ओपन होता. त्या अकॉर्डिंग ही आपण लेवल काढून ठेवलेली होती. मी डायरेक्टली लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की जसं त्याच्या खाली क्लोजिंग देईल किंवा वर जाईल आणि डब्ल्यू पॅटर्न बनवेल तर आपण वर साईडनी पण घेऊ शकतो. पण आपला जो सेटअप आहे तो ऍक्टिव्हेट झालेला आहे ह्या कॅन्डलमध्ये, कारण की ह्या कॅन्डलनी प्रॉपरली ह्याच्या खाली क्लोजिंग दिली आणि आपण जे तुम्हाला 9 AM अकॉर्डिंग जे स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे त्या अकॉर्डिंग पण यांनी काम केलेलं आहे. जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली आपण एंट्री घेतली, सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण ऑप्शन बाईंग करतोय. ऑप्शन बाईंग मध्ये आपल्याला मोमेंटम पाहिजे, स्पीड पाहिजे, एक डायरेक्शन पाहिजे, जेणेकरून आपण जिथे एंट्री घेऊ तिथनं लगेचच तो वर गेला पाहिजे आणि पूर्ण टार्गेट आपल्याला अचीव्ह करून दिले पाहिजे. तर त्याच प्रकारची ही ट्रेड होती. आपण एंट्री घेतली, 2 कॅन्डल थांबला, थर्ड कॅन्डल मध्ये ऑलमोस्ट त्यांनी टार्गेट जे आहे ते डन केलं, पुन्हा खाली आला, एक्झॅक्ट लेवलवर त्याने सपोर्ट घेतला आणि रिव्हर्स झालेला आहे. तर जे आपलं टार्गेट आहे ते इथे 100% डन झालं. म्हणजे की बँक निफ्टीने एक्झॅक्टली आपण जी लेवल काढून ठेवली होती त्यावरच त्यांनी टच केलं आणि इथनं रिव्हर्स झालेला आहे. तर जेव्हा हा खाली येत होता इथे तर आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला, तरी आपण डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग या कॅन्डल अकॉर्डिंग ट्रेल केलं. जो एसएल इथे होता तो ट्रेल करून आपण ह्याच्यावर लावला. जेव्हा इथे रिव्हर्स व्हायला लागला, इथे एक रिजेक्शन आलं, तर इथे जे प्रीमियम होते ऑप्शनचे ते डायरेक्टली डंप झालेले होते पुट साईडनी, कारण की आपण पुट बाय करून ठेवलेला होता. तरी मी माझ्या टीमला ट्रेड होल्ड करायला सांगितलं, कारण की जर ही लेवल जर खाली ब्रेकडाऊन झाली असती तर खालची लेवल पण चांगले ओपन होते आणि पीडल जो आहे तो पण जवळ होता. तर त्या अकॉर्डिंग मी ट्रेड होल्ड करायला लावली. इथे जेव्हा इन्सेट बार आला तर मी इथे अजून टायटल करायला लावलं, कारण की जर ह्याच्यावर निघाला असता तर डायरेक्टली हा सेलर आणि हा सेलर याला टार्गेट केलं असतं आणि एक्झॅक्टली बँक निफ्टीने तसंच केलेलं आहे. म्हणून जो एसएल इथे होता तो टायटल करायला लावला आणि ह्याच्यावर लावला. जेव्हा बँक निफ्टी इथनं रिव्हर्स झालं आणि बुलिश इंगल्फिंग करून यांनी वर क्लोजिंग दिली, तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. मी ज्या प्रकारे सांगितले की व्होल्टेलिटी चांगली दाखवली ह्याच्यावर आणि ह्याच्यावरचे जेवढे पण एसेल होते इथे ट्रिगर्ड केले, पुन्हा व्होल्टेलिटी केली, खाली आला, टोटली साइडवेज केलेला आहे. आणि आता जी ही मोठी रेंज बनवलेली आहे ह्याच्यामध्येच बँक निफ्टी ट्रेड करत आहे. आज बँक निफ्टीची विकली एक्सपायरी पण आहे, त्याचं पूर्ण बेनिफिट आज आपण घेतलेला आहे. एक्सपायरी असो वा नसो, आपल्याला जे मार्केट सांगतं, जे आपला सेटअप सांगतो त्या अकॉर्डिंगच आपण ट्रेड घेतो. कारण की ऑप्शन बाईंग मध्ये आपण कशा प्रकारे सेंटिमेंट ठेवतो, काय सायकोलॉजी ठेवतो, काय मोमेंटम ठेवतो हे सर्वांना लाईव्ह मध्ये माहिती असेल. आणि मी जे रोज एक्झिक्युशन व्हिडिओ टाकतोय ते पण जर प्रॉपरली तुम्ही बघत असाल तर त्यामध्ये पण तुम्हाला दिसून येत असेल की एक्झॅक्टली आपण एंट्री घेतो, तिथनंच मार्केट रिॲक्ट करतं, वर किंवा खाली जातं आणि आपल्याला जे बुक करायचं आहे ते आपण बुक करतो, ते मग प्रॉफिट असो की मग एसएल असो. तर आजच्या सेटअप अकॉर्डिंग आपला आज एकच ट्रेड एक्झिक्यूट झाला आहे बँक निफ्टीमध्ये, जो की आपण इथे घेतला आणि एसएल जो होता तो इथे लावला. या लेवलपासून या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. इथे जो आहे तो आपला एसएल ट्रेल झालेला आहे आणि आपण जे प्रॉफिट होतं ते बुक करून घेतलेलं आहे. कारण की जे पण मोमेंटम मिळतं त्याला सिक्युअर करणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण की जर हा वर निघाला तर मग लगेचच ऑप्शन बाहेर जी आहे ती पोझिशन लॉस मध्ये कन्वर्ट होते आणि मग तिथे आपल्याला लॉस बुक करावा लागतो. तर त्या अकॉर्डिंग जेवढं सिक्युअर करता येईल, चांगल्या लेवलवर बुक करता येईल तेच आपण करतो, जे की तुम्हाला लाईव्ह मध्ये पण मी सांगतो. आणि ह्या ट्रेड नंतर तर आपण कोणता ट्रेड घेतलेला नाही आहे, कारण की M1चा रूल आहे की फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपलं चांगलं प्रॉफिट झालेलं आहे तर सेकंड ट्रेडमध्ये आपण एंट्री घेत नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे की जसा जसा दिवस जातो तसं तसं प्रोबॅबिलिटी जी आहे ते कमी होत जाते. एसएल हंटिंग आणि व्हॉलिटिलिटी वाढते, साइडवेज मार्केट राहतं आणि साइडवेज मार्केट असल्यामुळे आपण जी मोमेंटम आहे ते घेऊ शकत नाही. म्हणून आपण मॉर्निंगची जी मुवमेंट आहे ते कॅप्चर करतो आणि जस्ट 11 वाजता क्लोज करून आपण बाहेर निघतो. तर सांगितल्याप्रमाणे बँक निफ्टीचा ट्रेड जो होता एकदम सिंपल होता, जो की प्रॉपरली आपण घेतला आणि पूर्ण कॅप्चर केलं. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीचा इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कुठे त्याला बुक केलेला आहे. याचबरोबर मी तुम्हाला बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दाखवतो की एक्झॅक्टली त्यामध्ये आपण किती पॉईंट बुक केले, एक्झॅक्टली त्यांनी किती दिले आणि आपल्या खिशात किती आलेले आहे. तर जर तुम्ही बघाल तर या कॅन्डलमध्ये आपली एंट्री झालेली होती, जे की कॅन्डल होती ही. या क्लोजिंगवर आपण एंट्री एक्झिक्यूट केली, सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. या कॅन्डल पासून तर या लेवलपर्यंत आपण जे ट्रेड आहे ते होल्ड करून ठेवलेली होती आणि जो एसएल आहे तो आपण बुक केलेला आहे या लेवलवर. कारण की जेव्हा हा रिव्हर्स झाला तर जो आपण एसएल ट्रेल करून इथे ठेवलेला होता तो डायरेक्टली उचलला आणि ह्याच्या खाली लावला, कारण की ही कॅन्डल आणि ही कॅन्डल जी आहे ही सेम आहे. जेव्हा इथनं बँक निफ्टी रिव्हर्स झाला
तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झालेला आहे. आता तुम्ही बघत असाल की टोटली साइडवेज टू वोलेटाईल आहे आणि डे लोच्या जवळपास ट्रेड करताना तुम्हाला दिसत आहे. तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की जेवढं इम्पॉर्टंट एंट्री आहे तेवढंच प्रॉफिट बुकिंग पण इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग एक कॅन्डल पण वर खाली जर झाली तर जी पोझिशन प्रॉफिटमध्ये आहे ती लॉसमध्ये येऊ शकते आणि तिथे आपली सायकॉलॉजी पण खराब होऊ शकते. म्हणून एक्झॅक्ट लेवलवर एंट्री आणि एक्झॅक्ट लेवलवर प्रॉफिट बुक करणं तेवढंच गरजेचं आहे. याला जर पॉईंट अकॉर्डिंग जर आपण कॅल्क्युलेट करू ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तर एक्झॅक्टली या लेवलपासून या लेवलपर्यंत आपल्याला 150 पॉईंटच्या जवळपास दिलेले होते मार्केटनी, बट आपल्या जे खिशात आलेले आहे ते या लेवलपर्यंत आलेले आहे. तर आपण जे बुक केलेले आहे 65-70 पॉईंटच्या जवळपास आपण बुक केलेले आहे. तर 65-70 पॉईंट कमी होत नाहीत. ज्यांना पण माहिती असेल की ट्रेड कशी घेतात, जे पण कंटिन्यू ट्रेड करत असेल त्यांना माहिती असेल की एक्झॅक्टली काय व्हॅल्यू आहे 65-70 पॉईंटची. तर जेवढं मार्केटने आज दिलं, जेवढी मोमेंटम होती तेवढी आपण टोटली कॅप्चर केली आणि इथे क्लोज केलेला आहे. यानंतर आपण कोणतेही ट्रेड घेणार पण नाही आहे, कारण की तुम्हाला सांगितलं रूल आहे की फर्स्ट ट्रेडमध्ये जर प्रॉफिट झालेला आहे त्याला आपण सिक्युअर करतो आणि घरी घेऊन जातो. एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज करतो. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण तुम्हाला समजलेलं असेल की एक्झॅक्टली कुठे एंट्री घेतली आणि कुठे त्याला बुक केलेला आहे. पुन्हा एकदा ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की कोणत्या टायमिंगला एक्झिक्यूट केलं, कोणत्या टाइमला त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेली आहे. ऑर्डर बुक मध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा जो रिव्हर्सल ट्रेड आहे जो की डाऊन साइड मध्ये आपण घेतलेला होता तो मी एक्झिक्यूट केलेला आहे 9:50 मिनिटांनी. तिथे मी बँक निफ्टीचा 50,000चा पी बाय केलेला, तो माझा बाय झालेला होता 161 मध्ये. आणि याचा जो ट्रेलिंग एसएल आहे ज्यामध्ये आपण प्रॉफिट बुक केलेला आहे ते आपलं बुक झालेलं आहे 10:26 मिनिटांनी. 50,000चा पी ते आपलं बुक झालेलं आहे 233 मध्ये. तर M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आपल्याला आज ट्रेड मिळाला, प्रॉपर मॉर्निंग मध्येच मिळाला. आणि तुम्हाला माहिती आहे की 90% ऑफ द टाइम आपण 9 वाजता लाईव्ह असतो आणि 11 वाजेपर्यंत आपण प्रॉफिट करून बसलेलो असतो. तर हे पण जे आजचं प्रॉफिट आहे हे 11 वाजेच्या आतच आहे. कालचा पण सेम ट्रेड होता, त्या अकॉर्डिंग आपण त्याला इम्प्लिमेंट केलं आणि 11 वाजेच्या आतच आपण त्याला बुक करून घेतलेलं होतं. मी तर ट्रेड घेतलाच, माझ्यासोबत जेवढे पण लाईव्ह होते त्यांनी पण चांगला आज प्रॉफिट बुक केलेला आहे. तर त्या अकॉर्डिंग आजची पण लाईव्ह तुम्ही एन्जॉय केलेली असेल. ज्यांना पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसपासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये येऊ शकता आणि तुमची लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग वाढवू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या आजच्या ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.